कार्तिकेय आणि त्याचा धाकटा भाऊ गणेश हे शिवपार्वतीचे पुत्र होते. एकमेकांशी दंगामस्ती करणं, शर्यत लावणं असं त्यांना खूप आवडायचं. सगळ्या भावाभावात असतं ना तसंच. त्यात त्यांना खूप मज्जा यायची. दोघांनाही जिंकायचं असायचं. पण एके दिवशी दुपारी झाली एक गंमत. एक अतिथी प्रवास करत करत त्यांच्या अंगणात आला. भरपूर वाढलेली दाढी, मागं मानेपर्यंत रुळणारे केस आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं. त्याच्या हातात एक फळ होतं. ते रसभरीत दिसत होतं. त्याचा सुगंध सुटला होता. ते फळ साधे सुद्धा नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आलं. दोघांनाही ते फळ आपल्यालाच मिळावं असं वाटत होतं. पार्वती माता दोघांकडे बघून आनंदाने स्मित करत होती. शिव मात्र मनात काहीतरी ठरवत होते. शिवांनी स्मित केलं आणि एक शर्यत लावली. जो कोणी आपल्या विश्वाला 3 प्रदक्षिणा घालून पहिला येईल त्यालाच हे फळ मिळेल. कार्तिकेयाची नजर विश्वाच्या परीखावर गेली आणि गणेशाच्या मेंदूत विचारचक्र सुरू झालं. एक मोठंच आव्हान होतं. अरे चा, एकदम सोपं असं म्हणून कार्तिकेय खिक करून हसला. अत्यंत चपळपणाने त्यानं आपलं वाहन मयूर म्हणजे मोर याला बोलवून तो त्याच्यावर स्वार पण झाला. मयुरानं आपले सप्तरंगी पंख पसरले. ते सूर्यप्रकाशात चमचमत होते. हा पहा आलोच असं कार्तिकेय म्हणाल्याबरोबर मयुरानं आकाशात झेप घेतली. मयूर झुपकन आकाशात झेपावला. वायू वेगाने वर वर जात राहिला. झाडांच्या वरून, मग डोंगरांच्या वरून आणि मग ढगांच्याही वरून तो आपले विशाल पंख पसरून पुढे जात राहिला. कार्तिकेयाला खालचं आपलं घर अगदी छोटुकलं दिसायला लागलं. गणेश आणि शिवपार्वती हे एखादे छोटे टिंब असावे असे दिसू लागले. आता शर्यत सुरू झाली होती. गणेशाचं लक्ष वरती आपल्या मोठ्या भावाकडे होतं. तो तर अत्यंत वेगानं दिसेनासा झाला. त्यानं आपली नजर वरून खाली वळवली. तिथं त्याचं वाहन म्हणजेच मूषक म्हणजेच उंदीर उभा होता. मूषकानं आपली लाल चुटुक्क नाकपुडी हलवली आणि फक्त हुंकार भरला. त्यानं आपला घसा खाकरला. आपली इटुकली मिटुकली छाती शक्य तेवढी फुगून म्हणाला, मी पण वेगाने धावू शकतो बर का. आणि लगेच जरा आवाज बारीक करून म्हणाला, पण त्या मयुराच्या वेगानं नाही बरं. हे ऐकून गणेश हसला. त्याला कशाचीच चिंता नव्हती. कोणत्याही प्रसंगी गणेश नेहमी शांत राहून विचार करायचा. तो जमिनीवर मांडी घालून शांतपणे बसला. आपले हात मांडीवर ठेवले, डोळे मिटले. आजूबाजूला मंद वारा वाहत होता. शिव पार्वतीच्या संवादाचा आवाज हळूहळू मंद होत गेला आणि तो विचार करू लागला. आपल्या विश्वाभोवती फेरी मारायची म्हणजे नेमकं काय करायचं? विश्व याचा अर्थ काय? यावर त्याचा विचार सुरू झाला. त्यानं डोळे उघडले. वरती निरभ्र निळेशार आकाश होते. त्याची नजर खाली आली. तिथं त्याचे आई बाबा म्हणजे शिवपार्वती बसले होते. गणेशाच्या मनात एक वेगळाच विचार निर्माण होऊ लागला. गणेशानं स्मित केलं आणि तो उभा राहिला. त्यानं आपण काय करायचं हे ठरवलं होतं. उगाचच डोंगर दऱ्या आणि 7 समुद्र पार करण्याची गरज नव्हती.
या शर्यतीत आपण कसे जिंकू शकतो यावरचा उपाय गणेशानं शोधून काढला होता. गणेशानं हात जोडले. त्यानं आई वडिलांभोवती एक फेरी मारली, मग दुसरी आणि मग तिसरी. एवढं झाल्यावर तो मूषकाजवळ जाऊन बसला. शिव आणि पार्वती त्याच्याकडं आश्चर्याने पाहत होते. कार्तिकेय परत आला. मयुराने आपले पसरलेले विशाल पंख किंचितसे आत घेतले. थोडीशी धूळ उडाली आणि तो अलगद जमिनीवर उतरला. कार्तिकेय सावकाश मयुराच्या पाठीवरून उतरता झाला. बराच लांबचा प्रवास करून आल्यामुळं थोडासा थकला होता तो. कार्तिकेयानं आपल्या भावाकडे पाहिलं. अरे, तू माझ्या आधी परत आलास की गेलाच नाहीस? कार्तिकेयानं त्याला गमतीनं विचारलं. गणेश आपल्या आई बाबांच्याकडे पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर किंचितसं हसू होतं. मयुराला आणि मूषकाला तर यातलं काही कळतच नव्हतं. ते आपले डोळे आणि कान विस्फारून पाहत होते. गणेश म्हणाला, अरे दादा, आपल्याला आपल्या विश्वाभोवती फेरी मारायला सांगितली होती ना, मग मी तेच केलं. मी माझ्या विश्वाभोवतीच 3 फेऱ्या मारल्या. गणेशानं आपला एक हात शिव पार्वती यांच्याकडे केला आणि म्हणाला, हे बघ माझं विश्व. शिव पार्वती थोडेसे पुढे झुकले आणि लक्षपूर्वक ऐकू लागले. माझे आई बाबाच माझं विश्व आहे. त्यांच्या भोवतीच मी 3 फेऱ्या मारल्या. हे ऐकून सगळेच अचंबित झाले. गणेशाच्या या चातुर्याचं कार्तिकेयाला पण कौतुक वाटलं. त्यानं आपल्या धाकट्या भावाला आनंदाने मिठी मारली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. शिव पार्वती अतिशय प्रसन्न होऊन हे पाहत होते. ज्याच्यासाठी ही शर्यत लागली होती ते फळ शिवानं गणेशाला दिलं. गणेशानं त्याच्या छान फोडी केल्या आणि सर्वांना वाटल्या आणि नंतर सगळेजण आनंदी झाले.